तर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लुक्स का महत्त्वाचे आहेत ते सांगितलं होतं आणि आज मी तुमचे लुक्स कसे इम्प्रूव्ह करू शकता हे सांगणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्याला हे सेलिब्रिटीज मॉडेल्स आपल्याला इतके चांगले का वाटतात? कारण त्यांची SMV हाय असते। SMVचा फुल फॉर्म आहे सेक्शुअल मार्केट व्हॅल्यू, की समोरचा व्यक्ती आपल्याला कितका सेक्शुअली सुंदर वाटत आहे। सेक्शुअल मार्केट व्हॅल्यू खूपशा गोष्टींना मिक्स करून बनते, त्यामध्ये पर्सनॅलिटी, लुक्स, कॅरेक्टर, स्टेटस यांचा समावेश होतो। आणि जर तुम्ही तुमची SMV इम्प्रूव्ह केली तर याने तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी पण इम्प्रूव्ह होईल। तर पहिलं म्हणजे फेस। तर नीट आहे का, मुलींना मुलांमध्ये फक्त लीन फेसेस आवडतात, मुलांचा माहीत नाही पण मुलींना लीन फेसेस आवडतात। तर तुमचा पहिला स्टेप असला पाहिजे बॉडी फॅट पर्सेंटेज कमी करणे। जर तुमचा बॉडी फॅट 16 किंवा 17% जास्त आहे तर त्याला कमी करा। तर हे चार्ट तुम्ही बघू शकता, ज्याने तुम्ही तुमचा बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करू शकता। तुमचा बॉडी फॅट पर्सेंटेज जर 16 किंवा 17% जास्त आहे तर याने टेस्टोस्टेरॉन व्हायला लागतो कमी आणि एस्ट्रोजन व्हायला लागतो हाय। तर याने तुम्ही मॅस्क्युलाइन कमी वाटता आणि 17-18पेक्षा बॉडी फॅट पर्सेंटेजने तुमचा फेस एकदम चबी दिसेल, तुम्हाला डबल चिन येईल। आणि जर तुम्ही स्किनी आहात, तुम्हाला वाटेल माझा तर बॉडी फॅट कमी आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, तर असं नाही आहे। जर तुम्हाला माउथ ब्रीथिंगची सवय असेल तर बंद करा, कारण याने तुमचा ओव्हरऑल फेस खराब होतो। देवाने आपल्याला श्वास घेण्यासाठी नाक दिलं आहे, तर प्लीज नाकाने श्वास घ्या, नाहीतर तुमचा फेस काही याच्यासारखा दिसेल। हा पण स्किनी आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे असं व्हायचं आहे की असं। आणि असल्या फेसची बिगेस्ट प्रॉब्लेम आहे ती म्हणजे माउथ ब्रीथिंगने मागे आलेली चीन, रिसेस्ड फेस। आणि मी हे फक्त स्किनी लोकांनाच नाही सांगितलं। आणि सेकंड म्हणजे तुम्हाला मिविंग केली पाहिजे। मिविंग व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। आणि थर्ड म्हणजे हेअर्स। आपण इंग्लंडच्या प्रिन्सला एक्झाम्पल घेतलं तर आपण बघू शकतो जेव्हा त्याचे हेअर्स होते तोपर्यंत तो सेक्शुअल मार्केट व्हॅल्यूमध्ये कितका हाय होता, पण जेव्हा त्याचे केस गेले तर लुक ॲट हिम, त्याची SMV कितकी लो झाली। तर तुम्हाला तुमच्या केसावर लक्ष दिले पाहिजे। एक्झाम्पल, एक चांगला शॅम्पू, केमिकल फ्री प्रॉडक्ट्स वगैरे वगैरे। आणि सेम टाईम तुम्हाला एक हेअरस्टाईल पण असा चूज करायचा आहे जो तुमच्या फेसला बेटर लुकिंग दाखवेल। आणि तुम्हाला तुमच्या फेससाठी बेस्ट हेअरस्टाईल चूज करायचा असेल तर एकदम झिरो कट करा आणि केसांना वाढू द्या, आणि नंतर जो आवडेल तोच चांगला हेअरस्टाईल असणार। आणि हेअरसोबत जर तुमची युनिब्रोज आहेत जुडलेली तर तिला शेव करा, कारण ती अजिबात चांगली दिसत नाही। आणि इथूनच हेअरचा लास्ट पॉईंट येतो, ते आहे तुमची मस्टेच। आणि जर तुम्हाला दाढी मिशी चांगली येत नाही, आली तरी एकदम घाणेरडी येते, तर प्लीज तिला शेव करा। तुम्हाला कोणी पण सांगू दे ही मॅस्क्युलाइन गोष्ट आहे, तर ही गोष्ट मॅस्क्युलाइन नाही आहे। पण या उलट जर तुम्हाला घनी दाढी मिशी येते, विराट कोहलीसारखी, रोमन रेन्ससारखी, तर त्या दाढी मिशीला वाढवा, ती अजून सुंदर दिसेल। आणि एक हॅक आहे, जर तुमची जॉलाइन रिसेस्ड आहे तर तुम्ही बियर्ड ठेवू शकता। मेक शुअर तुम्हाला चांगली बियर्ड येते तर ठेवा, अदरवाईज तुमच्यावर क्लीन शेव लुक चांगला दिसेल। आणि नंतर म्हणजे तुमची हाईट, त्यासाठी तुम्हाला जास्त झोपायला लागेल आणि तुम्हाला हाय प्रोटीन डाएट घ्यावी लागेल। आणि जर तुम्ही टीन आहात तर तुम्ही जास्तीत जास्त उंच होऊ शकता, तर मेक शुअर जास्तीत जास्त झोपा, ॲटलिस्ट 8 तास तरी, कारण याने तुमचा ग्रोथ हार्मोन हाय होतो, ज्याने तुमची ग्रोथ चांगली होते। आणि जर तुम्ही टीन नाही आहात तर तुम्हाला इन्सोल्स घ्यायचे आहेत, ज्याने तुम्ही थोडे उंच दिसाल। आणि शेवटचं म्हणजे तुम्हाला एक लीन ॲस्थेटिक बॉडी बनवायची आहे, जी फिमेल गेस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगली आहे। बाय द वे, यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन, तोपर्यंत स्टे स्ट्रॉंग।